गाई म्हशी मस्तपैकी सण बात घेत आहेत आणि अप्रतिम दृश्य दिसलं आहे मला जाताना। हिरण्यकेशी उगम पाहण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत। आनंद गगनात मावेना झाला काय तुमच्या? हो हो, मला खूपच आनंद झालाय कारण सुंदर ठिकाण आहे, प्रत्येकानं इथे येऊन याचा आनंद घ्यावा। रॅन्डम माणूस तुम्ही बघू शकताय बाजूला सेल्फी घेत आहे त्याच्याबरोबर। आतमध्ये काय असतंय हे पाणी नाही त्यामुळे बघायला मिळत आहे। पाणी असलं तर तुम्ही 5 वाजता तर एकदम मस्त असा सनसेट आम्हाला बघायला भेटला इथं। एक धड 12 वर चिंध्या जो म्हणाय ना त्यांचा आहे असं 100 हिने फोटो काढणार व्हिडिओ काढणार आणि टाकणार, एक ती बी धड नाही। आता आल्यानंतर ते बघणार फोटो बघणार आणि मिक्स करणार आणि संपला विषय। तो चलिए शुरू करते हैं। नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये। तर मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितला असाल आम्ही महाकाय वटवृक्ष बघितलो होतो, तर तिथून थेट आम्ही आंबोलीला आलेलो आहे आता। आणि आंबोलीमध्ये तुम्ही बघू शकताय मोठे मोठे धबधबे आहेत, पण आम्ही उन्हाळ्यात आला कारणाने इथे जास्त पाणी नाही आहे आता। पण मध्ये एक क्लिप मी ॲड करेन तुम्हाला दाखवण्यासाठी की पावसाळ्याचं दृश्य इथलं 1 नंबर दृश्य असतं पावसाळ्यातलं। त्यामुळे पावसाळ्यात तुम्ही नक्की आंबोलीला व्हिजिट करा। तर काही सकाळी आम्ही घरातून लवकर निघलो होतो, त्यामुळे थोडं ब्रेक घेतलेला आहे आम्ही फ्रेश होण्यासाठी। तर आमचे जे अण्णा आहेत त्यांच्या फ्रेंड्सचं इथं एक रिसॉर्ट आहे आंबोलीमध्ये, पूर्ण असं डोंगरात आणि मस्त निसर्गरम्य वातावरणात असं त्यांनी रिसॉर्ट इथं बांधलेलं आहे। तर गाईस तिथून आम्ही फ्रेश होऊन निघलो आणि डायरेक्ट पुढच्या स्पॉटमध्ये आलो आमच्या। तर मी पोचल्यावर दाखवेन तुम्हाला कोणता स्पॉट आहे तो। तरी आतमध्ये 1 ते 1.5 किलोमीटर चालत जावं लागतं आणि खूप चांगला रस्ता बनवलेला आहे चालत जाण्यासाठी। आणि इथे बघू शकताय तुम्ही गाई म्हशी मस्तपैकी सण बात घेत आहेत आणि अप्रतिम दृश्य दिसलं आहे आम्हाला जाताना। आणि ह्यांची आपली निवांत लाईफ आहे, सगळ्यापेक्षा बेस्ट लाईफ ह्यांचीच आहे। आणि जाता जाता परत इथं थोड्या आम्हाला बकरी दिसल्या, त्यांचं स्लो मोशन व्हिडिओ केलेला आहे मी। आणि एकदम झुंडमध्ये जात होत्या आणि कॅमेराला बघून पोज दिल्या बहुतेक त्या। आणि त्यानंतर अजून एक शेवटला जी बकरी जात होती ती एकदम असं हॅपी मूडमध्ये होती, बघू शकताय तुम्ही। हे बघा कसल्या उड्या घालून जात आहे, कसला तरी आनंद झालेला आहे तिला बहुतेक। आणि हे असं सगळं बघत बघत फायनली आम्ही डेस्टिनेशनला पोहोचलो। हिरण्यकेशी उगम पाहण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत। आनंद गगनात मावेना झालाय काय तुमच्या? हो हो, मला खूपच आनंद झालाय कारण मी प्रथमच इथं आलेली आहे, त्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद झालेला आहे। आणि तुम्ही टीचर होता पहिला आणि तुमच्या सहली आल्या होत्या खूप वेळा, पण तुम्ही आला नाही। मला यायचा चान्स मिळालेला नव्हता। आज सुवर्ण संधी मिळाली तुम्हाला आमच्या सोबत येण्याची। हो हो हो, अगदी सुवर्ण संधी मिळालेली आहे मला इथे येण्याची। इतकं सुंदर ठिकाण आहे, प्रत्येकानं इथे येऊन याचा आनंद घ्यावा। इथे महादेवाचं मंदिर, इथे काय आहे, कशासाठी ओळखलं जातं ते सांगा। इथं हिरण्यकेशी नदीचा उगम पण आहे आणि इथं महादेवाचं मंदिर एक भक्ती म्हणून इथं स्थापित झालेलं आहे। खूप सुंदर वाटतंय आलं की इथं। पावसाळ्यात खूप गर्दी असते, आता काही पाणी नसल्यामुळे थोडं खाली खाली आहे। आम्ही जरा उन्हाळ्यात आलोय, पण पावसाळ्यात इथं बघण्यासारखं इरोळा आहे। मी आणलाय का मोबाईल? तर गाईस तुम्हाला मंदिरचा एक ओव्हरऑल व्ह्यू दाखवतो। तर आजूबाजूला तुम्ही बघू शकताय थोडं गुफासारखं आहे, दगडाच्या खाली मंदिर असं स्थापित केलेलं आहे, शिवलिंग वगैरे। आणि आजूबाजूला जी गुफासारखं दिसायला त्यातून पूर्ण पाणी येत असतं, पावसाळ्यामध्ये पूर्ण पाण्यानं भरलेलं असतं। आणि थोडी मंदिरमध्ये बाकीच्या देवांची पण मूर्ती आहेत।
तर इथे एक छोटा साप आहे, त्याला मी उठवायचा प्रयत्न करत आहे, पण त्या सापाचं म्हणजे अंगात जरा पण भीती म्हणून काय नाहीच आहे. धडधडीत बाहेर येऊन बसला, एवढी माणसं आहेत तरी पण. आणि ऊन खाईत पडलेला आहे बघा निवांत. आणि तो रॅन्डम माणूस तुम्ही बघू शकताय, बाजूला सेल्फी घेत आहे त्याच्याबरोबर. आणि ते झाल्यानंतर मी तुम्हाला दुसरी गुफा दाखवतो आता. तर इथं पण एक आहे गुफा आहे बघा. इथून पूर्ण पाण्याचा असा धबधबाच म्हणू शकताय तुम्ही. तर हे तुम्हाला आतमध्ये काय असतंय हे पाणी नाही, त्यामुळे बघायला मिळत आहे. पाणी असलं तर तुम्हाला लांबच उभारायला लागणार. आणि आतमध्ये जास्त मी जाणार नाही आहे, जेवढं जमल तेवढं जाणार, कारण किडे मकोडे असू शकतात, साप पण असू शकतात, त्यामुळे मी पट्टदिशी बाहेर आलो. तर हिरण्यकेशी उगमचा स्पॉट बघून झाल्यानंतर आमचं एक शेवटचं लोकेशन होतं रेड्डीच्या गणपतीला जाण्याचं. तर तिथं आम्ही आलेलो आहे आणि बरोबर संध्याकाळी सनसेटच्या दरम्यान आम्ही आलो 5 वाजता. तर एकदम मस्त असा सनसेट आम्हाला बघायला भेटला इथं. आणि इथेच आमची जर्नी संपली आणि इथून आम्ही रिटर्न घरी गेलो. तर गाईज भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ज्यावेळी मी नवीन व्हिडिओ अपलोड करते त्यावेळी तुम्हाला नोटिफिकेशन्स येण्यासाठी बेल आयकनवर क्लिक करा. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. गजब बेइज्जती है. यांचं एक ना धड 12वर चिंध्या जो म्हण आहे ना त्यांचं आहे. असं 100 ह्यांनी फोटो काढणार, व्हिडिओ काढणार आणि टाकणार, एक ती बी धड नाही. हे बघा आता, हे बघा हे प्राणी बघा आता कसं फोटो काढतोय बघा. हां ते बघा, मोबाईल धरलाय कुठं, काढतोय कुठं. हां बघा, हां तो गेला तिकडं, आता ते गेलं पाण्यात बघा. आता तुम्ही बघा फक्त. हां ह्यो काय पाणी उडवली आणि ह्यो बघा चाललाय खाली चाललाय. काहीच हे अशी फोटोग्राफी उपयोग नाही काहीच झालं. आता आल्यानंतर ते बघणार, फोटो बघणार आणि मिक्स करणार आणि संपला विषय. तर चालू केलीस काय 4K मध्ये करणार, म्हणजे कसं कसं त्रास दे कर चांगले.